नमस्कार मंडळी. आपल्या आजूबाजूला ही जी हिरवीगार दुनिया आहे, म्हणजे झाडं, फुलं, वेली, आपण रोजच बघतो नाही का? पण आपण त्यांना खरंच किती ओळखतो? त्यांच्या अभ्यासाला आपण वनस्पतीशास्त्र किंवा बॉटनी म्हणतो. पण बॉटनी म्हणजे नेमका काय? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. खरंच बागेत बघा, रस्त्याच्या कडेला, आपल्या घरातल्या छोट्याशा कुंडीत वनस्पती अक्षरशः सगळीकडे आहेत. त्या इतक्या सहज उपलब्ध आहेत की आपण त्यांचं अस्तित्व गृहीत धरतो. पण कधी विचार केलाय की त्यांचं आपल्या आयुष्यात आणि आपल्या या ग्रहावर किती किती प्रचंड महत्त्व आहे? खरं तर याच एका प्रश्नापासून सगळी सुरुवात होते. आणि ही समस्या वाटते तितकी साधी नाहीये. ट्रेंड्स इन प्लांट सायन्स या जर्नलमधलं एक वाक्य तर थक्क करणारं आहे. त्यात म्हटलंय की आजकाल तर उच्च शिक्षित जीवशास्त्रज्ञांना सुद्धा अगदी सामान्य रोजच्या दिसण्यातली झाडं ओळखता येत नाहीत. कल्पना करा, ज्या वनस्पती आपल्या जीवनाचा अक्षरशः आधार आहेत, त्यांच्या अभ्यासाकडे, त्यांच्या शास्त्राकडेच आपलं दुर्लक्ष होतंय. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय समजून घेणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी हिरवा विरोधाभास म्हणजे काय ते पाहू. मग अर्थातच वनस्पतीशास्त्र म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा वेध घेऊ. त्यानंतर एक खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे वनस्पतीशास्त्राचा त्रिकोण. मग आपण या शास्त्राचा प्रवास बघू, लिनियस ते DNA पर्यंत. आणि शेवटी वनस्पतींचं भविष्य काय आहे यावरही नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, हिरवा विरोधाभास. आजकाल आपण बघतोय की घरात झाडं लावण्याची, बागकाम करण्याची एक मोठी फॅशनच आली आहे. याला बोटॅनिकल बूम असंही म्हणतात. पण गंमत बघा, हाच तो विरोधाभास आहे. एकीकडे झाडांबद्दलची आवड इतकी वाढतीये, पण दुसरीकडे त्याचा जो मूळ वैज्ञानिक अभ्यास आहे म्हणजे बॉटनी, तो मात्र दुर्लक्षित होतोय. मग ही बॉटनी आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वनस्पतींचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास, म्हणजे त्यांची रचना, त्यांचे गुणधर्म आणि त्यांच्या आत होणाऱ्या ज्या सगळ्या जैविक रासायनिक प्रक्रिया आहेत त्या समजून घेणं. पण थांबा, ही व्याख्या ऐकायला सोपी असली तरी ती पुरेशी आहे का? वनस्पतीशास्त्र म्हणजे फक्त एवढंच नाही. चला जरा अजून खोलात जाऊया आणि बघूया वनस्पतीशास्त्र म्हणजे नेमकं काय. सगळा गोंधळ आहे ना, तो इथेच सुरू होतो की वनस्पतीशास्त्राचा सीमा नेमक्या कुठे संपतात. बघा, एका बाजूला आहे वनस्पतींचा मूळ अभ्यास, म्हणजे वनस्पती कशी आहे, ती का आहे हे जाणून घेणं. याला आपण बॉटनी म्हणू. आणि दुसऱ्या बाजूला आहे वनस्पतींचा उपयोगासाठी होणारा अभ्यास, म्हणजे शेतीसाठी, औषधांसाठी वगैरे. या दोन गोष्टींमधली रेषा इतकी पुसट आहे की खरीखुरी शुद्ध बॉटनी कोणती हे सांगणं खूप कठीण होऊन बसतं. पण हा जो गोंधळ आहे ना, तो दूर करण्यासाठी डॉक्टर लॉरेन्झो पेरुझी यांनी खूपच छान एक सुंदर संकल्पना मांडली आहे. आणि तीच आहे आपल्या पुढच्या भागाचा विषय, वनस्पतीशास्त्राचा त्रिकोण. आता बघा, हा त्रिकोण, याच्या 3 टोकांवर वनस्पतींचा अभ्यास करणारी 3 मुख्य क्षेत्र आहेत. पहिलं अर्थातच बॉटनी, दुसरं ॲग्रोनॉमी म्हणजे कृषीशास्त्र, आणि तिसरं मेडिसिन म्हणजेच औषधशास्त्र. आता गंमत अशी आहे की तिन्ही ठिकाणी अभ्यास तर वनस्पतींचाच होतोय, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे. आणि इथेच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. हा आहे वनस्पतीशास्त्राचा त्रिकोण. ही संकल्पना काय सांगते? तर जर कुठल्याही अभ्यासाचा 50% जास्त भर हा वनस्पतीला फक्त आणि फक्त समजून घेण्यावर असेल, तर तो अभ्यास म्हणजे बॉटनी. म्हणजे उद्देश वनस्पतीचा वापर करणं हा नाही, तर तिला जाणून घेणं हा आहे. ऐकणे एकदम सोपी आणि तितकीच प्रभावी व्याख्या. तर वनस्पतीशास्त्र म्हणजे काय हे आता आपल्याला बऱ्यापैकी स्पष्ट झालंय. आता एक काम करूया, या शास्त्राचा जो प्रवास आहे तो कसा झाला हे बघूया. आपला पुढचा टप्पा आहे लिनियस ते DNA. अनेकांना वाटतं की बॉटनी म्हणजे काहीतरी जुनाट, स्थिर शास्त्र असेल, पण तसं अजिबात नाहीये. हा एक सतत विकसित होणारा विषय आहे. बघा, 1753 साली कार्ल लिनियस यांनी वनस्पतींना नाव देण्याची एक शास्त्रीय पद्धत आणली, ज्याला आपण द्विपद नामकरण म्हणतो, आणि ती आजही आपण वापरतो. मग 1860च्या दशकात या अभ्यासात एकसमानता यावी म्हणून पहिली आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्रीय परिषद भरली. 20व्या शतकात तर यातून एथिनोबॉटनी म्हणजे लोकांचा वनस्पतींबद्दलचं पारंपरिक ज्ञान आणि इकॉनॉमिक बॉटनी यासारख्या अनेक नवीन शाखा उदयास आल्या. आणि आज तर DNA विश्लेषणासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अख्खं चित्रच बदलतंय. जुन्या फक्त बाह्यरचनेवर आधारित वर्गीकरणाला यामुळे कधी दुजोरा मिळतोय, तर कधी ते पूर्णपणे मोडीत निघतंय. तर आपण ह्या शास्त्राचा भूतकाळ पाहिला, वर्तमानही समजून घेतला, पण ह्याचं भविष्य काय? आणि महत्त्वाचं म्हणजे वनस्पतींचं भविष्य हे आपल्या भविष्याशी कसं जोडलेलं आहे? चला आपल्या शेवटच्या भागात हेच बघूया, वनस्पतींचं भविष्य. हा आकडा बघा, 4 लाखांपेक्षा जास्त.
जगात वनस्पतींच्या इतक्या ज्ञात प्रजाती आज आपल्याला माहीत आहेत. आणि यातली खरी गंमत काय माहितीये? दरवर्षी यात हजारो नवीन प्रजातींची भर पडतीये. याचाच अर्थ अजून कितीतरी मोठं जग आपल्या शोधाची वाट बघतंय. या क्षेत्रात करण्यासारखं अजून खूप काही आहे. मग पुढच्या दशकभरात वनस्पतीशास्त्रज्ञांपुढे कोणती आव्हानं आणि ध्येय आहेत? आणि ही ध्येय खूप मोठी आहेत. पहिलं म्हणजे हवामान बदलासारख्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी वनस्पतींची ताकद वापरणं. दुसरं, जगातल्या सगळ्यांची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी शाश्वत शेतीपद्धती विकसित करणं. तिसरं, आपल्या पोषणासाठी, आरोग्यासाठी वनस्पतींचे नवीन उपयोग शोधून काढणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वनस्पतींशी संबंधित जे अजूनही अज्ञात जीवविश्व आहे त्याचा शोध घेणं. तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट होते. वनस्पतीशास्त्र हे काही मरणासन्न झालेलं क्षेत्र नाहीये, अजिबात नाही. उलट या क्षेत्राला एक नवं रूप दिलं जात आहे, त्याची पुनर्कल्पना केली जात आहे. तर मग हे सगळं ऐकल्यावर पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादं झाड किंवा फूल बघू तेव्हा आपल्याला काय दिसेल? फक्त एक हिरवी गोष्ट, की एक अत्यंत गुंतागुंतीचा जीव ज्याचा एक मोठा इतिहास आहे आणि आपल्या भविष्यामध्ये ज्याची एक निर्णायक भूमिका असणार आहे? यावर नक्कीच विचार करा.